लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कारवाई. कारसह 9,12,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त. दोघांविरोधात गुन्हा दाखल. चाकूर तालुक्यातील वडनळ जानवळ मार्गावर सापळा रचून कारवाई. एक आरोपी ताब्यात. लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकूर तालुक्यातील वडवळ जानवळ मार्गावर धाडसी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तब्बल 2,12,450 रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 7 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी एर्टिगा कार असा एकूण 9,12,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अवैध धंद्यांची माहिती संकलित करून कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात गस्त घालत होते. दरम्यान चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील वडवळ येथे पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की वडवळ ते जानवळ मार्गावरून एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी एर्टिगा कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडवळ जानवळ रोडवर सापळा रचला. काही वेळा संशयित एर्टिगा कार क्रमांक MH 24BX 1485 घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी ती अडवून तपासणी केली. कार चालकाची चौकशी केली असता किशोर लक्ष्मण भदाडे जानवळ यांनी म्हटलं आहे की त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता कारच्या आतील भागात तसेच डिक्कीत, पोत्यांमध्ये आणि बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. चौकशी दरम्यान आरोपी किशोर भदाडे यांनी सदर माल हा वाहन मालक नरसिंग राजेंद्र कर्डिले जानवळ याचा असल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून नरसिंग कर्डिले हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे 9,12,450 रुपये असून त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची किंमत 2,12,450 रुपये आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या एर्टिगा कारची किंमत 7 लाख रुपये आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223, 35 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006च्या कलम 59 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार मनोज खोसे, साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, आनंद हल्लाळे, प्रवीण कोळसुरे यांनी केली आहे. अवैध गुटखा, तंबाखू इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील कारवाया यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे.